आणि आता शिखर बँक घोटाळा प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणात ईडीचा हस्तक्षेप नकोच, मुंबई पोलिसांनी सेशन कोर्टात उत्तर दिले। ईडीने केलेल्या हस्तक्षेपानंतर आर्थिक गुन्हे शाखेने हे उत्तर दिले। क्लोजर रिपोर्ट नंतर ईडीची हस्तक्षेप करण्यासाठी याचिका होती। शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी बातमी, आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणात ईडीचा हस्तक्षेप नकोच। मुंबई पोलिसांचं सेशन कोर्टात 26 जूनला उत्तर। क्लोजर रिपोर्ट नंतर ईडीची होती हस्तक्षेप याचिका। ईडीच्या हस्तक्षेपानंतर कोर्टाने मागवलं होतं उत्तर। ईडीचा पहिला हस्तक्षेप कोर्टाने फेटाळला होता। हस्तक्षेप फेटाळल्यावर ईडीची हायकोर्टात धाव। पुन्हा पुन्हा तपास करूनही पुरावे नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे। पहिला हस्तक्षेप फेटाळला, नंतर दुसऱ्यांदा हस्तक्षेप नको असं पोलिसांनी मागणी केली आहे। ईडीने काही मुद्दे उपस्थित केल्यास उत्तर देऊ असंही पोलिसांनी म्हटलंय।